झी 24 तास एक पाऊल पुढे। लंगडी खेळ तसा नेहमीच दुर्लक्षित राहिलाय, मात्र आता लंगडी खेळाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। बालपणी प्रत्येक जण लंगडीनेच आपल्या खेळाचा श्री गणेशा करतो, मात्र ही आपली लंगडी व्यावसायिकता, ग्लॅमर आणि लोकप्रियता यापासून नेहमीच दूर राहिली। आता या लंगडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। म्हणूनच आपल्या मातीतील लंगडी आता परदेशवारीला निघालीये असंच म्हणावं लागेल। मराठी मातीतली लंगडी हा खेळ सर्व खेळांचा पाया आहे। मात्र लंगडीला कधीच व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं नाही। हा मराठमोळा खेळ नेहमीच उपेक्षित राहिला। मात्र लंगडी आता नवी भरारी घेण्याचा प्रयत्न करते। लंगडी आता परदेशवारी करणार आहे। आम्ही जवळ एशियन 6 ते 7 देशांना कॉन्टॅक्ट केलाय। पैसा हा सगळ्यांना माहिती आहे, त्याप्रमाणे कुठच्याही खेळात नाही तसा ह्याच्यातही नाही। प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल बेसिसवर हे करून आम्ही त्यांच्याकडे तिकडचे जे भारतीय आहेत त्यांना हे करून आम्ही लंगडी, कारण लंगडी सांगणं कमीत कमी सांगायला लागतं की लंगडी खेळाबद्दल त्यांना माहिती असतं। पण बाकी थायलंड किंवा हे आहेत तिथे असेही लोक आहेत की ज्यांना लंगडी हा माहितीच नाही। त्याच्याकरता आम्ही सीडी तयार केल्यात आणि त्या सीडी आम्ही त्यांना देतो। परदेशात व्हिडिओ क्लिप्सद्वारे लंगडी हा खेळ कसा खेळतात हे दाखवून लंगडीचा प्रसार करण्यात येणार आहे। बालवयात जवळपास प्रत्येक जण लंगडी हा खेळ खेळतो, पण तरीही आपण लंगडीच्या नियमांपासून अनभिज्ञ आहोत। म्हणूनच आपण आता लंगडीच्या नियमांवर एक नजर टाकणार आहोत। लंगडी हा क्रीडा प्रकार 2 टीममध्ये खेळला जातो। दोन्ही टीम्समध्ये प्रत्येकी 12 खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरतात आणि 3 खेळाडू राखीव असतात। एक मॅच ही 36 मिनिटांची असते। 4 इनिंगमध्ये ही मॅच खेळली जाते। टॉस जिंकणारी टीम लंगडी किंवा संरक्षणाचा निर्णय घेते। लंगडी घालणारी टीम एका इनिंगमध्ये एकदाच लंगडी घालू शकते, मात्र संरक्षण टीम एका इनिंगमध्ये ऑल आउट झाल्यास पुन्हा मैदानात उतरू शकते। लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर जाऊ शकतो, मात्र त्याला पाय हवेतच ठेवावा लागतो। तर संरक्षण टीममधील खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास किंवा लाईनला स्पर्श केल्यास आउट ठरवला जातो। जी टीम सर्वाधिक गडी बाद करते तो संघ विजयी घोषित केला जातो। आतापर्यंत लंगडी प्रसार आणि प्रचारात कमी पडत होती, मात्र नव्या दमानं या खेळाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय। ऑलिम्पिक संघटनेची मान्यता ती होण्याच्या दारातच आहेत आम्ही एक प्रकारे, कारण प्रतिवर्षी राष्ट्रीय स्पर्धा घेणं हा जो एक वन ऑफ द लिटमस टेस्ट असते, ती जवळपास गेल्या 3 वर्षात सातत्याने सगळ्या गटांच्या राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा घेतल्या जात आहेत। आणि त्यामुळे त्याची मान्यता एकदा मिळाली की रेल्वेचं कन्सेशन आणि बाकीच्या फॅसिलिटीज मिळतात, या होणं गरजेचं आहे। हे एकदा झालं तर खऱ्या अर्थाने लंगडीचा प्रसारण प्रचार म्हणण्यापेक्षा लंगडी सातत्याने खेळताना खेळाडू दिसतील। दरम्यान कबड्डी आणि खो खो सारख्या मराठमोळ्या खेळांचाही यापूर्वी परदेशात प्रसार करण्यात आला होता। 1981 मध्ये कबड्डी प्रथम जपानमध्ये अधिकृतपणे खेळली गेली। जपानमध्ये त्यावेळी एका प्रदर्शनीय मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं, तर खो खोची प्रदर्शनीय मॅच ही 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये आयोजित केल्याचं बोललं जातंय। एकूणच काय तर मराठमोळ्या खेळांना आता कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू लागली आणि आता तर आपल्या बालपणीचा अविभाज्य भाग असलेली लंगडी ही परदेशात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली। झी 24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।